तर नमस्कार पब्लिक, कसे आहात? मी विकी. आज सकाळी लवकर उठलो आणि निघलो मी माझ्या कामाला जायचं होतं, कारण की माझं लेबर पाहत होतं वाट साईटवरती. त्यांना घेऊन दिले जॅकेट आणि इथलं उरकून मला जायचं होतं नवीन साईटवरती. त्याच्यासाठी मी काढली गाडी आणि निघलो अतिप्रचंड वेगाने. साईटवर जायसाठी आहे हा समुद्राच्या कडाकडाने रस्ता, एकदम निसर्गरम्य. लोकांना असं वाटतं की गोवा म्हणजे फक्त दारू, रशियन क्लब, बार, पण त्यांना काय माहिती गोव्यातलं हे दुसरं पण नैसर्गिक सौंदर्य, दुसरं रूप हे आहे गोव्याचं. आहे अटल सेतूवरून पुढे गेल्यानंतर आपण आलो नारळाच्या बागात. तुम्हाला हा रोड बघून काय वाटतं की हा रोड कुठला असं, पण तो तुम्हाला वाटतोय तो हा रोड नाही. आम्ही आहे दुसऱ्या लोकेशनला. त्याच्यानंतर चर्च पुढे गेल्यानंतर हे आपलं आलं गोव्याचं ॲग्रिकल्चर कॉलेज. त्यातनं पास केल्यानंतर आम्ही आलो ओल्ड गोव्याला. ओल्ड गोव्याच्या मार्केटमध्ये केळं घेतले. त्याच्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर देवीचं दर्शन घेऊन महात्मा गांधीजींना नमन करून आम्ही निघलो आमच्या कामावर पोचताच तिथं एंट्री करून आलो साईटवरती. हा आहे आमच्या साईटवरती जाण्याचा रस्ता. अति प्रचंड वेगाने फुल स्पीडनं खूप ट्रॅफिकमधून रस्ता काढत आम्ही आलो साईटवरती होतं ते काम करून घेतलं. लोकेशन बघा कसं आहे, नवीन डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या गाडीत पेट्रोल टाकून निघलो आम्ही रिटर्न. जाता जाता आपल्याला भेटले आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही निघलो पुढं. पावसाचं वातावरण झालेलंच होतं. थोडं नाव घेतलं आणि तेवढ्यात जोराचा पाऊस चालू झाला. एकदम सुसाट पाऊस चालू झाला तर थांबायला जागा नव्हती, तर एक परमिट रूम बघून आम्ही गाडी थांबवली तर खूप पाऊस चालू तिथं. मस्तपैकी पावसाचा कार्यक्रम झाला. ड्रायव्हरला मागं बसवलं आणि मी पुढं बसलो गाडी चालवायला. थोड्याच वेळात एक निसर्गरम्य ठिकाणी आम्ही पोचलो आहे आपला पणजी मडगाव रस्ता. त्याच्या आजूबाजूला बघा समुद्र, नारळाची झाडं वगैरे, खूप मोठा रस्ता, पण ट्रॅफिक काहीच नाही. लोकांनी नारळ असे लावलेत की ब्रिजवरून तोडता येतील असे. त्याच्यानंतर खाली उतरून आम्ही आलो वास्को दी गामा रोडने साईटवरती आल्यानंतर काम उरकून घेतलं आणि निघलो मी माझ्या बाकीचे उद्योग. चला मंडळी, भेटूयात आता नवीन ब्लॉगमध्ये. नमस्कार सर्वांना, काळजी घ्या, लाईक करा, शेअर करा.